मार्केटिंग ऑफ द हॉस्पिटल म्हणजे आपण टुरिझम पाहिलेला आहे, आपण फायनान्शियल सर्व्हिसेसचं मार्केटिंग पाहिलेलं आहे. आजचा जो मुद्दा आहे तो आहे हॉस्पिटल. म्हणजे आता जे की मेडिकल आहे, हेल्थ केअर जे काम करतं म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे हॉस्पिटल्स असतात, जे काही रुग्णालय असतात, यांना मार्केटिंग कशा पद्धतीनं, त्यामध्ये 7 P's काय, तर याचा आज आपण अभ्यास करणार आहे. प्रामुख्याने या गोष्टीसाठी आपल्याला ह्या बाब अभ्यासायची आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की हॉस्पिटल मार्केटिंग जसं इतर उद्योग व्यवसायांना हे गरजेचं आहे. म्हणजे आपण जर विचार केला की हॉस्पिटल मार्केटिंगमध्ये आहे काय, तर पहिलं काम तुम्हाला एक लक्षात घ्या की आपल्याला जेव्हा या बाबीचा विचार करावा लागतो की इथं एक डेफिनेशन दिलेली आहे मार्केटिंग ऑफ द हॉस्पिटलच्या संदर्भात. अँसेरचं एक म्हणणं आहे की हेल्थ केअर ऑर्गनायझेशन हॅव अ स्ट्रॉंग ॲम्बिशन्स फॉर अ मार्केट चेंजिंग इनोव्हेशन टू ड्राईव्ह देअर लॉंग टर्म स्ट्रॅटेजीज, बट द एक्झिक्युशन इज फोकस्ड ऑन सस्टेनिंग इनोव्हेशन्स अराउंड देअर करंट बिझनेस मॉडेल अँड सोल्युशन. म्हणजे हेल्थकेअर जसं आपण विचार करतो की ही जी इंडस्ट्री आहे, म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्री जी आहे, हेल्थकेअर इंडस्ट्री जी आहे, हा जो व्यवसाय आहे, ही जी सेवा आहे, ही प्रत्येक क्षणाला बदलत आहे. म्हणजे कोविडचं तर छान उदाहरण आहे. तुम्ही जर विचार केला की कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं झपाट्यानं बदल घडून आलेले आहे, ते झपाट्यानं घडून येणारे बदल टेक्निकल ज्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट, हे टेक्निकल एन्व्हायरमेंट पूर्णतः बदललेलं आहे, लोकांची मानसिकता बदललेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणे एक चॅलेंज झालेलं आहे. मग आता हे वैद्यकीय सेवा ज्या आहेत ह्या सातत्याने इनोव्हेशन, नाविन्य काय तुम्ही करू शकता. म्हणजे मार्केट जसं बदललंय त्या पद्धतीनं काय नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, कृती योजनेमध्ये आणू शकता, तुमच्या व्यूहरचनेमध्ये आणू शकता, हे महत्त्वाचं असतं. म्हणजे मार्केट जसं बदलेल त्या पद्धतीनं जर आपण नाविन्यपूर्ण बाबी आणण्याचा प्रयत्न केला तर आपण स्टँड राहू, अदरवाईज आपण त्या ठिकाणी संपलेले असते. तुमच्या लक्षात असेल की या कोविडच्या परिस्थितीमध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये काही लोकांनी आपले हॉस्पिटल कोविडमध्ये कन्वर्ट केले, कोविड हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केले आणि आज त्यांनी हे मार्केट काबीज केलं. म्हणजे अकोल्यातले काही महत्त्वपूर्ण हॉस्पिटल जर म्हटलं, जसं त्या ठिकाणी डॉक्टर भिसेंचं हॉस्पिटल आहे, शुक्लांचं हॉस्पिटल आहे, सिटी हॉस्पिटल आहे, तुमचं आयकॉन आहे, ओझोन आहे, हे सर्व हॉस्पिटल त्यांनी पार्शली कोविडमध्ये रूपांतर केले. बिहाडी हॉस्पिटल आहे, म्हणजे पार्शली कोविडच्या रुग्णांसाठी ह्या हॉस्पिटलच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. म्हणजेच काय केलं त्यांनी की हे नाविन्य बदल जे झालं, ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी नवीन स्ट्रॅटेजी, नवीन व्यूहरचना त्यांनी आखली आणि आपले हॉस्पिटल त्या ठिकाणी दिले आणि आज त्यांना त्यातून चांगलं अर्निंग होत आहे. एकीकडे आपण कसं आहे, व्यवसाय म्हटल्यानंतर लोकांपेक्षा अर्निंगचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे अर्निंग काय, उत्पन्न काय, आपण व्यवसायामध्ये स्टँड होण्यासाठी ह्या नाविन्यपूर्ण गोष्टी करतात. आज नवीन एक कन्सेप्ट आलेली आहे, म्हणजे पुढे येईलच तुम्हाला जेव्हा सांगता येईल त्यावेळेला, की एवढ्या पद्धतीनं बदल आहे की आज आपण AI टेक्निक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निकच्या माध्यमातून प्रामुख्याने आरोग्य सेवा आज दिल्या जात आहेत. इव्हन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या एक्सपर्टांचे मतं जे आहेत ते घेऊन त्या पद्धतीनं ट्रीटमेंट आज चालू आहे. काही ठिकाणी तर असं आहे की तुम्ही येऊच नका दवाखान्यामध्ये, जस्ट व्हिडिओ कॉल करा आणि तुमच्या काय गोष्टी असतील त्या सांगा प्रायमरी स्टेजच्या आणि त्या पद्धतीनं ट्रीटमेंट सुरू आहे. गुगल पेनं पेमेंट करा. म्हणजे ह्या सर्व टेक्निकल बाबी कोविडमुळे आलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने ही मार्केट यामध्ये नाविन्यपूर्ण आणणं हे सातत्यानं जर करत असाल तर तुम्ही त्या मार्केटिंगमध्ये स्टँड होऊ शकता, अदरवाईज नाही होऊ शकत. दुसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी दिलेली आहे की दुसरी महत्त्वाची बाब, हा जो तुम्हाला एक फिगर दिसतो, तर भारतातील आरोग्याची स्थिती काय आहे, हेल्थ केअर इंडस्ट्री इन इंडिया कशी आहे, तर इथे दिले आहे की हेल्थ केअर इंडस्ट्री साईज इज
estimated to reach 193.83 अमेरिकन डॉलर्स बिलियन डॉलर्स 2020 मध्ये. म्हणजे विचार करा की 2020 मध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो आणि 22 मध्ये त्यांनी दिलेलं आहे 372 बिलियन डॉलर्स. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही इंडस्ट्री आज समोर येताना दिसतं. म्हणजे स्ट्रॉंग डिमांड आहे. या आकडेवारीवरून तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या ग्रुपला पाहाल या आकडेवारीवरून म्हणतं की किती डिमांड आहे. 372 पर्यंत 2022 पर्यंत बिलियन डॉलरपर्यंत आपण जाणार ही मार्केट अशा पद्धतीचं आहे. आणि अट्रॅक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत की कशा पद्धतीनं काम करायचं. म्हणजे आता जर आपण विचार घेतला की गव्हर्नमेंट जेव्हा काम करते तर या सेक्टरला प्रामुख्याने तिथं कसं प्रोजेक्ट करायचं हे ठरवतं. मॅन पॉवर जी राहणार आहे ही सुद्धा वाढती राहणार आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी भारताच्या जी काही हॉस्पिटलायझेशन्स आहेत, जे काही हॉस्पिटल्स आहेत, जी काही हेल्थकेअर इंडस्ट्री आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक ग्रोईंग असणारी इंडस्ट्री आहे. म्हणजे ज्यामध्ये सातत्याने वाढ होतं अशा प्रकारची इंडस्ट्री आहे. मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की तुम्ही जेव्हा काम करता तर प्रामुख्याने काय आहे की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की काय दिलेलं आहे की 80% ची वाढ डिजिटल हेल्थ केअर सर्व्हिसेसमध्ये झालेली आहे. म्हणजे आफ्टर कोविड नंतरचं 80% ची वाढ ही डिजिटल हेल्थ केअरमध्ये झालेली आहे. म्हणजे रोल ऑफ द डिजिटल मीडिया टू कीप द वर्ल्ड युनायटेड इवन ड्युरिंग द पॅन्डेमिक. म्हणजे जगभराची जेव्हा आपण अभ्यास करतो तर झपाट्याने ही बदलत आहे. मग काय बदललं आहे, कोणते बाबी येत आहे. डिजिटल सोल्युशन्स आर दे फॉरवर्ड. म्हणजे टेलिमेडिसिन अँड व्हर्च्युअल केअर ही कन्सेप्ट समोर येत आहे. टेलिमेडिसिन म्हणजे आपण जे मोबाईल्स किंवा आपण व्हर्च्युअल म्हणजे प्रत्यक्ष ऑन करायचा, व्हिडिओज ऑन करायचे, तुमची स्क्रीन ऑन करायची आणि पेशंटशी बोलायची आणि त्या माध्यमातून त्यांना ट्रीटमेंट करायची ही कन्सेप्ट समोर येत आहे. टेलिहेल्थ अँड डिजिटल मार्केटिंग हँड टू हँड. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मार्केटिंगसुद्धा तुम्ही सर्व मार्केटिंग ज्याला म्हटलं जातं हे डिजिटलच्या स्वरूपात आलेलं आहे. आणि टेलहेल्थ म्हणजे या माध्यमातून जी आपण आरोग्यसेवा उपलब्ध करून देऊन राहिलेलं आहे कम्युनिकेशनच्या माध्यमातून, IT च्या माध्यमातून. हे सर्व गोष्टी प्रामुख्याने आणि ह्या इन्क्रीज होत आहेत. महत्त्वाचं आहे की इन्क्रीज डिमांड ऑफ द डाटा अँड AI ड्रायव्हन पेंडेमिक ॲनालिसिस. म्हणजे ही जी काही प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस म्हणजे ही जी काही आपण समोर दिसत आहे दृष्टिक्षेपात जे आहे त्यात प्रामुख्याने तुमचा डाटाबेस जो आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं जे टेक्निक यूज केलं जातं बिझनेसमध्ये हे हेल्थ इंडस्ट्रीजमध्ये आहे. म्हणजे तुमचे AI असेल, IoT असेल, स्मार्ट सिटीज असेल. म्हणजे डिजिटायझेशन ऑफ द पब्लिक सेक्टर. आज तुम्ही जर कुठेही जा, म्हणजे तुम्ही जर काही ऑनलाईन व्हिडिओज केले, ऑनलाईन ठिकाणी तुम्ही सर्च केले तर तुम्हाला लक्षात येईल की या माध्यमातून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचा जो गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्मार्ट सिटी डेव्हलप आहेत त्या म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज त्या ठिकाणी केला जातो. जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या कन्सेप्ट समोर आलेले आहेत की जो डाटाबेस आहे त्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं आपण रन करायचा. म्हणजे हे सर्वच्या सर्व पब्लिकच्या ठिकाणी येत आहेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की ही जी हेल्थ केअर इंडस्ट्री आहे ही चॅलेंजेसला ऑपॉर्च्युनिटी समजून समोर जाते. म्हणजे पेंडेमिक ही चॅलेंज होतं आणि हे जे काही आपण आफ्टर COVID-19 म्हणजे ह्या ज्या सिच्युएशन्स निर्माण झालेल्या आहेत या सिच्युएशनमधून एक नवीन मार्केट, नवीन सोल्युशन आपल्यासमोर आलेलं आहे. आणि टेलिमेडिसिन असो किंवा व्हर्च्युअल केअर असो, टेलहेल्थ असो, डिजिटल मार्केटिंग असो, ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने समोर येत आहेत. आणि म्हणून प्रामुख्याने मार्केटिंग करताना ह्यासुद्धा बाबीचा आपल्याला विचार करावा लागतो. आता नेहमीचे जे पॉईंट्स आहेत आपण जे प्रामुख्याने परिस्थिती पाहिली की जे नेहमीचे पॉईंट्स आहेत ज्याला आपण 7 P's म्हणतो हे 7 P's सुद्धा या ठिकाणी आहेत. म्हणजे आपण जर विचार केला की हे 7 P's जे मार्केटिंगचे दिलेले आहेत म्हणजे प्रॉडक्ट असेल, प्राइस असेल, प्लेस असेल, प्रमोशन असेल, पीपल असेल, प्रोसेस असेल, फिजिकल एव्हिडन्स असेल. हे 7 P पैकी 4 P प्रामुख्याने पहिल्यांदा यूज केले जातात. पण 3 P सुद्धा
पीपल, प्रोसेस अँड फिजिकल एव्हिडन्स सुद्धा तेवढंच महत्त्वाचे असल्याला आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून प्रामुख्याने काय सर्वात महत्त्वाचं आहे की मार्केटिंग ऑफ द हॉस्पिटलायझेशन करताना प्रत्येक गोष्ट प्रॉडक्टचा विचार व्हायला पाहिजे, प्राईसचा विचार व्हायला पाहिजे, प्लेसचा विचार व्हायला पाहिजे, प्रमोशन कशा पद्धतीने होईल हे पाहायला पाहिजे. पीपल, प्रोसेस आणि फिजिकल एव्हिडन्स. म्हणजे आता आपण एका एका गोष्टीचा विचार करू. प्रामुख्याने जेव्हा आपण प्रॉडक्टचा विचार करतो म्हणजे प्रॉडक्टचा जेव्हा तुम्ही विचार करत असाल तर प्रॉडक्ट काय की द प्रॉडक्ट इज अ सेंट्रल कॉम्पोनंट ऑफ एनी मार्केटिंग मिक्स विच कॅन बी डिफाईन्ड ॲज अ सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स ऑफर टू द कन्झ्युमर्स. मग आता ही डेफिनेशन कुठेही लागू होईल, कोशातही तुम्ही टाकू शकता. जिथं 7 P's आहे तिथं प्रॉडक्ट म्हणजे इथं कॉम्पोनंट ऑफ द मार्केटिंग मिक्स, एक घटक आहे मार्केटिंग मिक्सचा जे आपण कन्झ्युमरला जे लागतं त्या पद्धतीने आपण तो सेट करत असतो. मग आता मेडिकलच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तर मेडिकलचा प्रॉडक्ट हे 3 बाबींमध्ये डिवाईड केलेलं आहे. लाईन सर्व्हिसेस, सपोर्टिव्ह सर्व्हिसेस आणि ऑक्झिलरी सर्व्हिसेस. म्हणजे आता ज्या सेवा प्रामुख्याने असतात म्हणजे ज्या कोर सेवा असतात, ज्या मुख्य सेवा, लाईन सर्व्हिसेस म्हणजेच कोर सेवा. म्हणजे लाईन सर्व्हिसेस विच आर ऑल्सो कॉल्ड द कोर सर्व्हिसेस इन्क्लूड इंडोर अँड आउटपेशंट सर्व्हिसेस, इमर्जन्सी सर्व्हिसेस दॅट इज ICU अँड ऑपरेशन थिएटर्स. म्हणजे ज्या कोर सर्व्हिसेस आहे, हॉस्पिटल कशासाठी तयार केले जातात तर प्रामुख्याने रुग्णांची सेवा करण्यासाठी. मग रुग्णांच्या सेवेमध्ये काय राहतं की तुमची OPD असेल किंवा तुमचं सर्जरी हॉल असेल. मग तुमची सर्जरी असेल किंवा तुम्ही MD असाल तर तुमच्या OPDच्या माध्यमातून तुम्हाला ते पेशंट घ्यावं लागतं. मग यासाठी ज्या गोष्टी लागतात ह्या सर्वच्या सर्व कोर सर्व्हिसेसमध्ये येतील, ज्याला आपण लाईन सर्व्हिसेस असते, जे मुख्य सेवा ज्यासाठी तुमचं हॉस्पिटल प्रामुख्याने आलेलं आहे. मग आता काय की जेव्हा आपण एखादी इंडस्ट्री म्हणतो, इंडस्ट्री म्हटल्याबरोबर काय प्रश्न येतो की त्यामध्ये आपल्याला काय ॲड करता येईल, ज्याला व्हॅल्यू ॲडेड म्हटलं जातं की एखादी गोष्टी ॲड केले की इन्कम वाढत जातं. मग दुसरी जी आहे सपोर्टिव्ह म्हणजे पूरक सेवा जी आहेत. सपोर्टिव्ह सर्व्हिसेस काय आहेत की तुमचे मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ असेल म्हणजे सर्व्हिसेस ऑफर्ड बाय मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफ कम अंडर द सपोर्टिव्ह सर्व्हिसेस विच डायरेक्टली डिटरमाइन द क्वालिटी ऑफ द मेडिकल सर्व्हिसेस. म्हणजे आपल्याला जो मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ लागतो याच्या माध्यमातून काही सेवा द्याव्या लागतात. जसं आता एखाद्या ठिकाणी तुम्ही जर विचार घेतला की तुमची ऑर्थोपॅडिक सर्जन तुम्ही हाडांचे ऑपरेशन्स करण्याचे तुमचे आहे. मग तुम्हाला काय लागतं की याला सपोर्टिव्ह सर्व्हिसेस सुद्धा लागतात. एखादी ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला फिजिओथेरपी लागतं. म्हणजे तुमचा पाय सरळ करायचा असेल, हात सरळ करायचा असेल तर त्याचे व्यायाम करावे लागतात. पहिल्यांदा डॉक्टरच सांगत होते सुरुवातीच्या काळात, पण आता सपोर्टिंग सर्व्हिसेसमध्ये फिजिओथेरपिस्ट जे असतात ते तुम्हाला कशा पद्धतीने व्यायाम करायचा किंवा तुमचा व्यायाम करून घेतात आणि ती सर्व्हिस प्रामुख्याने लागते. म्हणजे तुम्हाला एकीकडे कोर सर्व्हिसेस ऑर्थोपॅडिक म्हणून तर लागतीलच, हाडांचे डॉक्टर म्हणून तुम्हाला ऑपरेशन असेल ज्या गोष्टी लागतीलच, पण त्याला सपोर्टिंग असणाऱ्या ज्या सर्व्हिसेस असतात म्हणजे इथं आपण मसाज ज्याला म्हणतो सोपा शब्दात, व्यायाम ज्याला म्हणतो, ते व्यायाम त्या पेशंटकडून करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी लागतात. म्हणजे अशा स्वरूपाच्या ज्या काही असतील, मेडिकल असेल किंवा पॅरामेडिकल स्टाफ असेल, तो सपोर्टिव्हमध्ये असतो. आणि हा चांगलं असणं गरजेचं असतं. त्यांना ज्या पद्धतीने ते क्वालिटी तुम्ही द्याल त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉडक्टमध्ये फायदा होतो. आणि तिसरं असतं की ऑक्झिलरी सर्व्हिसेस. म्हणजे ह्या ज्या ऑक्झिलरी सर्व्हिसेस आहेत की इतर सर्व्हिसेस असतात की ज्या तुम्हाला त्याच्याशी करावं लागतात. समजा आता ऑक्झिलरी म्हणजे सपोर्ट, जसं सपोर्टिव्ह आपण पाहिलं की तुमचं डायटरी सर्व्हिसेस असतील, इंडोर आउटडोर पेशंट रजिस्ट्रेशन असेल, म्हणजे ह्या सर्वच्या सर्व कुठे येतील, तुमच्या प्रामुख्याने ऑक्झिलरीमध्ये येतील. म्हणजे तुमच्या जेव्हा एखादी समजा डॉक्टर आहेत त्याच्या ठिकाणी ऑपरेशन होतात. म्हणजे मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो. बॉम्बे हॉस्पिटलला जेव्हा मी आईचं ऑपरेशन केलं त्यावेळेस त्यांचा डाएट प्लॅन करण्याची काळजी आम्हाला नव्हती. म्हणजे जेव्हा त्यांना ॲडमिट केलं तर त्यांचं डाएट काय असेल, एखाद्या ऑपरेशन झालेल्या पेशंटचं डाएट काय असेल ते ठरवायचे आणि ते डाएट, ते जेवण ते पुरवायचे आणि त्याचे जे काही टायमिंग असेल ते सुद्धा दिलेलंच. म्हणजे तुम्हाला त्याचे विचार नाही करावा लागत की बा
आता मी काय जेवायला देऊ, डबा कोणता आणू, नाही. बिलकुल ते 8 दिवस कंप्लीट डाएट. जसं आता कोविडच्या पेशंटला प्रामुख्याने तिथं जेवण वगैरे दिलं जातं, तिथंच पौष्टिक अन्न आणि इतर सुद्धा दिलं जातं. त्या पद्धतीचं त्याला डाएटरी सर्व्हिसेस म्हणतात. ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असतील. आता तुम्हाला जे काही ॲम्ब्युलन्स लागतात, ह्या सुद्धा ॲम्ब्युलन्स तुम्हाला त्या ठिकाणी लागतात. मग अशा वेळेस ती ॲम्ब्युलन्सची सर्व्हिस असो, डाएटची सर्व्हिस असो किंवा रजिस्ट्रेशन सर्व्हिस असो, इनडोअर आउटडोअर पेशंटचे रजिस्ट्रेशन सर्व्हिस असो किंवा तुमच्या अजून मेंटेनन्स, इंजिनिअरिंग आणि मेंटेनन्स सर्व्हिसेस असो, ह्या सर्वच्या सर्व हॉस्पिटलमध्ये लागतात आणि ह्या सर्व तुमच्या प्रॉडक्टमध्ये यायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही एखादं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जर ओपन करतो म्हटलं तर ह्या तिन्ही सर्व्हिसेस प्रामुख्याने तुमच्या ठिकाणी असायला पाहिजे, तर तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल. म्हणजे कोर सर्व्हिसेस असल्या पाहिजेत, त्याला सपोर्टिव्ह असणाऱ्या सर्व्हिसेस असल्या पाहिजे आणि ऑक्झिलरी सर्व्हिसेससुद्धा म्हणजे जोड सेवा ज्याला म्हटलं जातं त्यासुद्धा त्या ठिकाणी असल्या पाहिजे. म्हणजे तुमचं ICU असेल, ऑपरेशन थिएटर असेल, OPD असेल, इमर्जन्सी सर्व्हिसेस असतील, ह्या तुमच्या कोअरमध्ये जातात. नंतर तुम्ही सप्लिमेंटरी म्हणजे मेडिकल किंवा पॅरामेडिकल स्टाफ जो असतो त्या सपोर्टिव्ह सर्व्हिसेससाठी, जसं उदाहरण दिलं की एखाद्याला मसाज करायचा असेल तर तुम्हाला आता नवीन कन्सेप्टनुसार ते डॉक्टर्स लागतात. फिजिकल ज्या बाबी असतात म्हणजे हार्ड मोडलं असेल तर व्यवस्थित करायचं असेल त्याला व्यायाम सांगणारे डॉक्टर पाहिजेत आणि व्यायाम करून घेणारे डॉक्टर पाहिजेत, ज्याला आपण फिजिओथेरपिस्ट म्हणतो, तर ते सुद्धा डॉक्टर असतात. अशा स्वरूपाच्या सेवा तुम्हाला पूरकमध्ये द्याव्या लागतात आणि ज्याला जोडावं लागतात ऑक्झिलरी, म्हणजे ह्या सेवा असायलाच पाहिजे. म्हणजे असून नसल्या तरी चालतात, पण असल्या तर आपलं हॉस्पिटल अधिक चांगल्या पद्धतीने समोर येईल. जेव्हा आपण मल्टी स्पेशालिस्ट आयकॉन असो किंवा ओझोन असो असे मोठे दवाखाने उपलब्ध करतो तर त्यांच्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्स असतात, त्यांच्या स्वतःच्या डाएटरी सर्व्हिसेस असतात. म्हणजे काय जेवण द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं हे ठरवलेलं असतं. बाहेरच्या पेशंटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यांच्या राहण्याची सोय कशी करायची, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी त्यापुढे असतात. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट, तुमची आरोग्य सेवा काय करावं लागतं, तयार करावं लागतं आणि ते लोकांपर्यंत ठरवावं लागतं. मग आता नंतरचा मुद्दा येतो की प्राईस काय असतील. म्हणजे आता प्राइसेसचा जेव्हा आपण विचार करतो तर प्राईस ह्या प्रामुख्याने वेगवेगळ्याच राहते. प्राइसेसचा जेव्हा आपण विचार करतो की प्राइस इज डिफाईन्ड ॲज द ॲक्च्युअल चार्ज मेड बाय द हॉस्पिटल. म्हणजे आता प्रायव्हेट आणि पब्लिक हॉस्पिटलचा जेव्हा आपण विचार करतो, गव्हर्नमेंटमध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही, पण प्रायव्हेट आणि पब्लिक हॉस्पिटलमध्ये कोण्या पद्धतीच्या सेवा द्यायला लागतील आणि त्या पद्धतीच्या प्राइसिंग असतात. आणि ट्रान्सपरंट प्राईस स्ट्रॅटेजी प्रामुख्याने आजकाल लीड होत आहे. आपण जर एखाद्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये गेलं तर मेडिकल असोसिएशनने हे रेट्स ठरवलेले आहेत. डॉक्टरची प्रथम तपासणी फी 500 रुपये, सेकंड 400, तुम्हाला CT स्कॅन करायचं एवढी. म्हणजे त्या सर्व्हिसेसचे त्या प्राइसेस असोसिएशनकडून, पब्लिक आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचे जे असोसिएशनकडून यांच्यामध्ये प्रामुख्याने ठरवलेल्या जातात. पण जर प्रामुख्याने जेव्हा आपण पब्लिक हॉस्पिटल गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर गव्हर्नमेंटच्या अतिशय कमी असतात. एवढी मोठी गॅप पब्लिक आणि प्रायव्हेटमध्ये आहे की गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलचे चार्जेस अतिशय कमी आहेत आणि प्रायव्हेट हॉस्पिटल चार्जेस खूप आहेत. गव्हर्नमेंट डिसाईड करते की किती चार्ज घ्यायचं. प्रायव्हेटमध्ये प्रामुख्याने त्यांच्या असोसिएशन डिसाईड करतात की कोणाकडून किती घ्यायची आणि मग त्या पद्धतीनं प्रामुख्याने ज्या सर्व्हिसेस त्याला पुरवल्या जातात त्या सर्व्हिसेसचे प्राइसिंग त्या ठिकाणी घेतली जातात. नेक्स्ट मुद्दा आहे तो प्लेस. आणि प्लेसच्या बाबतीत सरळ आहे की जिथं कम्फर्टेबल असेल त्या ठिकाणी आपलं हॉस्पिटल असणं गरजेचं असतं. म्हणजे सुटेबल लोकेशनला, जसं आता आपण अकोल्याचा जर विचार केला तर अकोल्याचे मॅक्झिमम हॉस्पिटल रतनलाल प्लॉटच्या आजूबाजूनं शिफ्ट झालेले आहे. म्हणजेच काय की एक सेंट्रल एरिया ऑफ द सिटी त्या ठिकाणी ते हॉस्पिटल्स राहतात. काही एकदमच ज्या ठिकाणी काही सोयी अशी असतात की ते हॉस्पिटल कुठेही ठेवले जातात. तर जर आपण म्हटलं की एखादं नवीन हॉस्पिटल आहे आणि ते आपण फार चांगल्या सोयी करून शहराच्या बाहेर ठेवतो आहे तर मला नाही वाटत ते फारसं इफेक्टिव्ह असेल.
म्हणून शहराच्या सेंटर प्लेसला जिथं लोकांना सुटेबल असेल त्या ठिकाणी ते ठेवलं जातं. आता काही चॅरिटेबल हॉस्पिटल असतात, ते कुठेही जरी असले तर ते चॅरिटी चालवतात. जसं आपण म्हटलं की दमानी हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल अकोल्याच्या बाहेर आहे, पण लोक जातात. एक चॅरिटी ती चालवते, तिथं असणारं प्राइसिंग कमी असतं आणि क्वालिटीसुद्धा चांगली असते, आणि म्हणून बहुतांश लोक दमानीला अकोल्याच्या बाहेर 3-4 किलोमीटर जातात, म्हणजे आपातापूर रोडला. पण हे रेअर केस असतं. पण जनरल जेव्हा आपण प्रायव्हेट हॉस्पिटलचा विचार करतो तर प्लेस ही नेहमी कुठं असायला पाहिजे, सुटेबलला सेंट्रल ऑफ द सिटी असायला पाहिजे. प्रमोशन काय की प्रवर्तन, म्हणजे आपण जाहिरात जी करायची आहे, आपल्याला लोकांपर्यंत जी पोहोचायचं आहे, हे सुद्धा तेवढंच म्हटलं आहे. प्रमोशन ॲक्टिव्हिटीज ऑफ द हॉस्पिटल हेल्प इन कम्युनिकेटिंग द एक्झिस्टिंग ऑफ सर्व्हिस ऑफर्ड टू प्रेझेंट पास्ट फ्युचर कस्टमर्स. जनरली प्रमोशन इन्क्लूड ॲडव्हर्टायझिंग, सेल्फ प्रमोशन, पर्सनल सेलिंग अँड पब्लिसिटी. But instead of undertaking aggressive promotion, hospital really lot a WOM and social marketing. लक्षात घ्या की मार्केटिंग तर आहेच, तुम्हाला जाहिरात तर द्यावेच लागेल, तुम्हाला प्रवर्तन तर करावंच लागेल, तुम्हाला वैयक्तिक विक्री तर करावंच लागेल, तुम्हाला पब्लिसिटी तर करावंच लागेल. पण त्याहीपेक्षा म्हणजे हे जे ॲग्रेसिव्ह प्रमोशन असतात, ह्या प्रवर्तनापेक्षा प्रामुख्याने वर्ड ऑफ माउथ म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी ज्याला म्हटलं जातं, की एखादा पेशंट जेव्हा चांगल्या पद्धतीनं अनुभव घेतो तर तो दुसऱ्या पेशंटला सांगतो की फार छान आहे, अतिशय चांगले डॉक्टर्स आहेत, अतिशय चांगल्या सेवा आहेत. जसं मी म्हटलं की बॉम्बे हॉस्पिटल, मी तुम्हाला सांगत आहे की बॉम्बे हॉस्पिटल इज द बेस्ट. का बेस्ट आहे की तिथं गेल्यानंतर त्यांची जी व्यवस्थितपणा आहे, त्यांचा जो डाएट प्लॅन आहे, त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या खरंच वाखाणण्यासारख्या आहेत. मग अशा स्वरूपाची माउथ टू माउथ, वर्ड ऑफ माउथ ज्याला म्हटलं जातं, की तुम्ही ग्राहकांच्या माध्यमातून ती पब्लिसिटी होत असतं. सोशल मार्केटिंग ज्याला आपण म्हणतो, की लोकांच्या माध्यमातून लोक सांगतात की हे चांगलं आहे, तुम्हाला सांगण्याची गरज पडत नाही, आणि हे हॉस्पिटलच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून प्रामुख्याने जेव्हा जेव्हा प्रवर्तनाचा विचार करतो, जेव्हा जेव्हा लोकांपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करतो, तो सुरुवातीचा काळ ॲडव्हर्टायझिंगचा असेल, पण नंतरचा काळ हा ग्राहकांवर डिपेंड असतो. ग्राहक तुम्हाला लोकांपर्यंत नेतात, WOMच्या माध्यमातून किंवा सोशल मार्केटिंगच्या माध्यमातून. इथं हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आपण विचार करू की नंतरच्या ज्या 2 प्रामुख्याने बाबी आहेत, पीपल जे आहेत, म्हणजे लोक जे ज्याला आपण म्हणतो, की लोकांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो, तर हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने कोण असतात? डॉक्टर असतात, नर्सिंग स्टाफ असतो, पॅरामेडिकल स्टाफ असतो, सपोर्टिंग स्टाफ असतो, आणि फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह असतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे लोक त्या ठिकाणी काम करतात. आणि ह्या सर्व लोकांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा या लोकांच्या नेमणुका केल्या जातात, त्या 2 महत्त्वाचे पॉईंट्स आपल्या लक्षात घ्या. की पहिला पॉईंट्स आहे की इमोशनल स्टेबल इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग इन्क्लिनेशन ऑफ अ गुड सर्व्हिस, आणि दुसरं आहे केअरिंग नेचर. म्हणजे आपण कोणाला घेणार की ज्या चांगल्या सेवा लोकांना देऊ शकतील. कारण जेव्हा आपण विचार करतो की एखादा पेशंट म्हणून जो जेव्हा येतो, त्यावेळेस त्याची जी काही परिस्थिती असते ती फार विचित्र असते. म्हणजे आज जर आपण विचार केला की पेंडेमिकच्या परिस्थितीमध्ये माझ्या एखाद्या नातेवाईकाला कोविड झाला आणि मला त्याला हॉस्पिटलाइज करायचं आहे, तर माझ्या मनावर जे प्रेशर असेल, तिथं गेल्यानंतर मला जी ट्रीटमेंट लागत असेल, ती ट्रीटमेंट अतिशय चांगली अपेक्षित मी करतो. कारण मी विचार नाही करू शकत की काय करू आता. तिथं जाऊन जर ज्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट मिळाली नाही, लोकांना सेवा देण्याची इमोशनली स्टेबल इंडिव्हिज्युअल्स पाहिजे. म्हणजे आपण भावनिकदृष्ट्या अतिशय चांगला आधार देण्याचं काम करणारा स्टाफ तुम्हाला पाहिजे असतं. आणि केअरिंग नेचर, काळजी घेणाऱ्या व्यक्ती तुम्ही जेव्हा तिथं पाहता, नर्सिंग स्टाफ प्रामुख्याने महत्त्वाचा असतो, की जी नर्सेस असतात त्या इतक्या चांगल्या पद्धतीने त्या पेशंटची काळजी घेतात. मी बॉम्बे हॉस्पिटलचं उदाहरण वारंवार याच्यासाठी देतो की मी आपल्या इकडची हॉस्पिटल पाहिले, पण तिथं असणारं जे काही वातावरण असेल ते वातावरण मला आपल्या इकडच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दिसत नाही.
ही वास्तविकता आहे जी तुमच्या समोर मी मांडत आहे. म्हणजे इथं असणारा जो स्टाफ आहे याला अधिक चांगल्या पद्धतीनं कन्वर्ट करावं लागेल, अधिक चांगल्या पद्धतीनं त्याला केअरिंग आणि त्यांच्या भावनिक पद्धतीनं कशा पद्धतीनं पेशंटला हाताळायचं हे शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा रिक्रुटमेंट होते, जेव्हा भरती होते, तर ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात की हा कसा आहे, भावनिक कशा पद्धतीनं हा विचार करू शकतो, कशा पद्धतीने चांगली हा सेवा देऊ शकतो आणि याचं नेचर कसं आहे. काळजी घेणारं प्रामुख्याने लोक जे असतात हे अत्यंत मेडिकल